नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे सराव प्रश्न पाहणार आहोत. ते याआधीसुद्धा आपण 2-3 सराव प्रश्न संच घेतले आहे. ते जर बघितले नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्यावर जाऊन बघून घ्या. आणि अशाच प्रकारचे सराव प्रश्न संच आपण अजूनसुद्धा घेऊन येत आहोत. त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न असा आहे, सध्या महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष कोण आहे? ऑप्शन दिलेले आहे: ए राम शिंदे, बी छगन भुजबळ, सी एकनाथ शिंदे, डी जयंत पाटील. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, राम शिंदे हे सध्या महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर आहे दुसरा प्रश्न, सुवर्ण महोत्सव किती वर्षात साजरा केला जातो? तर ऑप्शन दिलेले आहे: ए 30 वर्ष, बी 50 वर्ष, सी 80 वर्ष, डी 90 वर्ष. तर सुवर्ण महोत्सव हा 50 वर्षांनी साजरा केला जातो, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, 50 वर्ष. त्यानंतरचा आहे प्रश्न क्रमांक 3, मध्यरात्रीचा सूर्याचा देश असे कोणत्या देशाला म्हणतात? ऑप्शन दिलेले आहे: ए ऑस्ट्रेलिया, बी ब्रिटन, सी नॉर्वे, डी जपान. तर मध्यरात्रीच्या सूर्याचा देश असे नॉर्वे या देशाला म्हटले जाते, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, नॉर्वे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा न्यायालय आहेत? ऑप्शन दिलेले आहे: ए 30 न्यायालय, बी 25 न्यायालय, सी 22 न्यायालय, डी 29 न्यायालय. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, 29 न्यायालय. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन दिलेले आहे: ए विश्वास पाटील, बी शिवाजी सावंत, सी रणजित देसाई, डी पु ल देशपांडे. तर पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर विश्वास नागरे पाटील, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, विश्वास पाटील. त्यानंतरचा आहे प्रश्न क्रमांक 6, गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते? ऑप्शन दिलेले आहे: ए दीनमित्र, बी केसरी, सी दीनबंधू, डी यांपैकी नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, केसरी. केसरी या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? गोपाळ गणेश आगरकर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, घटना समितीचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण होते? ऑप्शन दिलेले आहे: ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बी पंडित जवाहरलाल नेहरू, सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डी सरदार वल्लभभाई पटेल. तर घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, सिखांचे पवित्र सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे? ऑप्शन दिलेले आहे: ए अमृतसर, बी भटिंडा, सी चंदीगड, डी हैदराबाद. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अमृतसर, जे पंजाबमध्ये आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, कोणत्या राज्याने स्वामी विवेकानंद युवा शक्ती योजना सुरू केलेली आहे? ऑप्शन दिलेले आहे: ए महाराष्ट्र, बी गुजरात, सी कर्नाटक, डी हैदराबाद. तर स्वामी विवेकानंद युवा शक्ती योजना ही कर्नाटक राज्याने सुरू केली आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, कर्नाटक. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, गंगा नावाचा प्रकार ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेले आहे: ए सामान्य नाम, बी विशेष नाम, सी भाववाचक नाम, डी यांपैकी नाही. तर गंगा ह्या नावाचा प्रकार काय आहे? तर विशेष नाम आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, विशेष नाम. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11, दीड शहाणा या शब्दाचा अर्थ काय आहे? ऑप्शन दिलेले आहे: ए गरजेपेक्षा जास्त शहाणा, बी जास्त शहाणा, सी खूप हुशार, डी मंद. तर दीड शहाणा या शब्दाचा अर्थ आहे गरजेपेक्षा जास्त शहाणा, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, गरजेपेक्षा जास्त शहाणा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12, आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन दिलेले आहे: ए नारायण फडके, बी नरेंद्र जाधव, सी नरेंद्र पाटील, डी अविनाश. तर आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक आहे नरेंद्र जाधव, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, नरेंद्र जाधव. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, दुसरे इंग्रज शीख युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? ऑप्शन दिलेले आहे: ए 1947, बी 1857, सी 1848, डी 1747. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 1848 मध्ये दुसरे इंग्रज शीख युद्ध झाले होते. त्यानंतरचा आहे प्रश्न क्रमांक 14, अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे?
ऑप्शन दिलेले आहे ए अंजीर, बी बोरे, सी कलिंगड, डी चिक्कू. तर अलिबाग हे ठिकाण कलिंगडासाठी प्रसिद्ध आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी कलिंगड. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. पांढरे सोने पिकवणारे जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन दिलेले आहे ए भंडारा, बी नागपूर, सी यवतमाळ, डी गोंदिया. तर पांढरे सोने पिकवणारा जिल्हा असे यवतमाळ या जिल्ह्याला म्हटलं जाते, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी यवतमाळ. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.